अरविंद केजरीवाल यांना 28 तारखेपर्यंत ईडी कोठडी। केजरीवाल हेच मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार, ईडीचा दावा। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक हे न्यायप्रविष्ट प्रकरण, जे सत्य असेल ते कोर्टातून बाहेर येईल, भाजपचे नेते प्रसाद लाड यांचं वक्तव्य। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगावमध्ये आम आदमी पार्टीची निदर्शनं। केजरीवाल यांच्यावरती सूडबुद्धीनं कारवाई केल्याचा पदाधिकाऱ्यांचा। बुलढाण्यामध्येही आपकडून शिष्टमंडळाकडून काळ्या फिती लावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कथित मद्य घोटाळ्यातील आरोपाखाली आता केजरीवालांना अटक केल्यामुळे शिष्टमंडळाकडून निषेध। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। जागा वाटपाचा तिढा राहिलेला नाही, समन्वयानं चर्चा सुरू आहे। अखेरची लिस्ट दिल्लीमध्ये ठरेल, आज किंवा उद्या जाहीर होईल, सुनील तटकरेंची माहिती। काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचं नाव यादीत असण्याची शक्यता। भंडारा लोकसभा निवडणूक न लढण्याचे नाना पटोले यांच्याकडून संकेत। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये फिरून जास्त खासदार निवडून आणणार, नाना पटोलेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यादी एबीपी माझाच्या हाती। महाराष्ट्रातील 9 जागांसाठी उमेदवार जाहीर। बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळेंना पुन्हा उमेदवारी। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात सुप्रिया सुळेंची लढत होण्याची शक्यता। शिरूर लोकसभा चुरशीची होणार। राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध शरद पवार गट अशी लढत पाहायला मिळणार। शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर, तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित। शरद पवार गटाकडून माढा लोकसभेसाठी महादेव जानकर यांना उमेदवारी, तर महायुतीकडून सोलापूर लोकसभा लढवण्यासाठी उत्तम जानकर इच्छुक। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून आमदार निलेश लंके यांना उमेदवारी, तर महायुतीकडून खासदार सुजय विखे आणि निलेश लंके अशी लढत होणार। सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून बाळासाहेब पाटील आणि श्रीनिवास पाटील यांची नावं चर्चेत। बीडमधून बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता। वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून अमर काळे यांना उमेदवारी निश्चित। भाजपचे खासदार रामदास तडस आणि अमर काळे यांच्यात लढत होणार। शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। अमोल कोल्हेंच्या विरोधात आढळराव पाटील निवडणूक लढण्याची शक्यता। जानेवारी 2022 मध्ये ठाकरे सरकारनेही वाईन घोटाळा केला होता। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाईन पॉलिसीमध्ये बदल केला। राज्यातील हा वाईन घोटाळा आम्ही उघड केला होता, किरीट सोमय्यांचं ट्विट। भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्षद्वीपची जागा। विनोद तावडे यांची ट्विट करून घोषणा। राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा जाहीरनामा समिती स्थापन। अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील, तर निमंत्रक म्हणून शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची घोषणा। महाविकास आघाडीमध्ये सांगली, रामटेक आणि भिवंडीवरून जोरदार रस्सीखेच, तर वंचित आघाडीला 5 जागा सोडण्यासाठी तयार असल्याची महाविकास आघाडीमधल्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। वंचित आणि ओबीसींनी सत्तेमध्ये येणं गरजेचं। ओबीसी बहुजन पार्टीकडून 18 उमेदवार जाहीर, प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य। अरविंद केजरीवाल यांना अटक म्हणजे सत्ताधाऱ्यांना विरोधकांना संपवायचंय, अंबादास दानवे यांची टीका। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी संदर्भात काँग्रेसचा तिढा कायम। या पार्श्वभूमीवरती भंडाऱ्यातील साकोली येथे नाना पटोलेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक। गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारीचा तिढा कायम। काँग्रेसकडून नामदेव किरसान यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित। रोहित आणि मी दोघेही मंत्री झालो असतो, पण झालो नाही, कारण आम्ही विचार सोडणारे नाहीत। दिल्लीसमोर ना कधी झुकलो ना झुकणार। बारामतीच्या भाषणात सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। 2024ला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार। शरद पवार वटवृक्ष आहेत, त्यांनी अनेक लोक मोठी केली, 2-3 पारंब्या तोडल्या तर काय फरक पडत नाही। व्यापारी मेळाव्यात रोहित पवार यांचं वक्तव्य। जोपर्यंत कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी होत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य।
आम्ही 5 वर्षांसाठी खासदार होतो. अशोक चव्हाण यांनी काही न करता 6 वर्ष खासदार झाले. सुप्रिया सुळे यांचा अशोक चव्हाणांना टोला. आमच्या पक्षात आणखी इन्कमिंग होईल, आता दिसतायत त्याहून अधिक लोक आमच्यासोबत असतील. शरद पवारांचं वक्तव्य. पवार जे बोलतायत नेहमी त्यांच्या विरुद्ध घडतं, आजवरचा इतिहास आहे. अमोल मिटकरी यांचं वक्तव्य. निवडणूक आली की माझ्या जातीवरती बोट ठेवलं जातं, मात्र मी कधीही जातीवाद केला नाही. पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. गोपीनाथ मुंडे असते तर 2014 मध्येच केंद्रात गेले असते. पंकजा मुंडे यांचं विधान. तर मला एकदा संधी द्या, दिल्ली गाजवेन. पंकजा मुंडे यांचं मतदारांना आवाहन. ज्यांनी आपल्याला भरभरून दिलं त्यांची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे. पंकजा मुंडेंसमोर कोणीही स्पर्धक दिसत नसला तरी निवडणूक हलक्यात घेऊ नका. प्रीतम मुंडे यांचं विधान. लोकसभा फक्त ट्रेलर, खरा पिक्चर विधानसभेमध्ये दिसणार. भाजपनं मला डावलल्यानं सगळ्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला फटका बसेल. रासपकडून निवडणूक लढणार. महादेव जानकर यांचं वक्तव्य. नारायण राणे आणि नितेश राणे आता काहीही कामाचे नाही. भाजपनं त्यांचा पुरेपूर वापर करून घेतलाय. राणे कुटुंबियांना उमेदवारी दिली तर डिपॉझिट जप्त होईल माहीत असल्यामुळे भाजपनं त्यांना वेळीच बाजूला केला. ठाकरे गटाचे शरद कोळी यांचं वक्तव्य. वर्षा गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई लढवण्यास हायकमांड आग्रही. सूत्रांची माहिती. वर्षा गायकवाड यांच्या संदर्भातला सर्व्हे सकारात्मक. काँग्रेसची माहिती. देशातील वातावरण बिघडत चाललंय, त्यामुळे आगामी निवडणुका निष्पक्ष होतील असं वाटत नाही. पण लोक जागरूक झालेत. आता हुकुमशाहीकडे चाललोय. जितेंद्र आव्हाड यांचं विधान. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही आमदार अनिकेत तटकरे यांनी शरद पवारांचा फोटो वापरला. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान. जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट. अतिराग आणि भीकमाग अशी एक दिवस प्रणिती शिंदेंची अवस्था होईल. प्रणिती शिंदेंचा जाहीर निषेध करते शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंचं विधान. प्रणिती शिंदेंची गाडी अडवणारे लोक भाजपचे कार्यकर्ते नव्हते, मात्र त्या लोकांना गुंड म्हणणं तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही. चित्रा वाघ यांचा प्रणिती शिंदेंवरती हल्लाबोल. सर्व घटक पक्ष माझ्यासोबत आहेत. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे सुद्धा आमच्यासोबत राहतील. रक्षा खडसेंना विश्वास. अभिनेता गोविंदा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी गोविंदाचं नाव चर्चेत. गोविंदानं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. सध्या मला तडीपार करण्यासाठी सरकार षडयंत्र रचतंय, मात्र मला तडीपार करण्याचं फडणवीसांचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही. मनोज जरांगे यांचं वक्तव्य. आपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझगाव कोर्टाचा दिलासा. नैसर्गिक न्याय तत्वाच्या आधारावरती आरोपींना केलं मुक्त. पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, कोर्टाचे निर्देश. मुंबई महानगरपालिकेमधील माजी आयुक्त इक्बालसिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. पी वेलरासू यांची सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या सचिवपदी नियुक्ती. भ्रष्ट मुख्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी आयुक्त चहल यांची सीएमओमध्ये नियुक्ती. आदित्य ठाकरेंचा टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस. थिम्पू येथे भारत सरकारच्या सहकार्यानं बांधण्यात आलेल्या रुग्णालयाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भूतानच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान. एक भारतीय म्हणून माझ्यासाठी हा दिवस खूप मोठा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया. रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशीच्या दरम्यान मेगा ब्लॉक. बंगळुरू रामेश्वरम बॉम्बस्फोटामधील आरोपींचे खरे फोटो समोर. 2 आरोपींची ओळख पटली. एनआयए कडून मुख्य आरोपीची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापिकेकडून लैंगिक शोषण. पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. बिग बॉस OTT 2चा विजेता एल्विश यादव याला जामीन मंजूर. रेव पार्टीमध्ये सापाचं विष पुरवल्या प्रकरणामध्ये नोएडा पोलिसांनी एल्विश यादवला केली होती अटक. सलग 8व्या दिवशी नाशिकमधील सिटी लिंक बस सेवेच्या वाहकांचा संप सुरूच. या संपामुळे सिटी लिंक प्रशासनाला कोटींचा फटका. मध्य प्रदेशमधून गुजरातला होणारी मद्याची वाहतूक शिरपूर पोलिसांनी रोखली. या कारवाईमध्ये 48,48,000चा मुद्देमाल जप्त. आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर थकवणाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस. तात्काळ कर भरला नाही तर जप्तीची कारवाई केली जाणार.
रत्नागिरीच्या पाली गावामध्ये लक्ष्मीपल्लीनाथ मंदिराचा शिमगोत्सव, पालकमंत्री उदय सामंत शिमगोत्सवामध्ये सहभागी। यावेळी सामंतांनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद। चिपळूणच्या श्रीदेवी करंजेश्वरी आणि श्रीदेवी सोमेश्वराच्या शिमगा महोत्सवाला सुरुवात। हिंदू मुस्लिम ऐक्याच्या या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग। आमदार शेखर निकम यांनीही घेतलं पालखीचं दर्शन। आयपीएलच्या आगामी हंगामामध्ये राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का। ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज एडम झंपा याची वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार। ठाणे कारागृहातील कैद्यांसाठी ई ग्रंथालयाची उभारणी। पुस्तक वाचनामधून कैद्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळावी या हेतूनं ई ग्रंथालयाची सुरुवात। जलदिनाच्या निमित्तानं पर्यटन व्यवसाय करणाऱ्या तरुणाचा अनोखा उपक्रम। नदी स्वच्छता मोहिमेला धार्मिकतेची जोड देत हाऊस बोटीवरती केला भागवत पुराण आणि मत्स्य पुराण वाचनाचा उपक्रम। मुंबईमध्ये मागच्या 2 वर्षात आढळलेल्या क्षय रुग्णांच्या संख्येमध्ये घट। महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत क्षयरोग नियंत्रणासाठी घेतलेल्या उपक्रमामुळे रुग्णसंख्येमध्ये घट शक्य। मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्ट्या देण्याचा शासनाचा आदेश। उद्योग विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व खासगी आस्थापना, कारखाने यांनाही हे नियम लागू राहतील। सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासनाचा निर्णय। सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढ। वाढत्या दराचा ग्राहकांना फटका। 22 कॅरेट सोन्याचा दर आता 67,580 रुपयांवर, तर चांदीच्या दरामध्ये 100 रुपयांची वाढ। सीबीएसईनं 10 राज्यांमधील 20 शाळांची मान्यता रद्द केली। सीबीएसई बोर्डाच्या तपासणीमध्ये शाळांमध्ये गैरप्रकार आढळून आल्यानं आणि नियमबाह्य पद्धतीनं शाळा सुरू झाल्यानं मान्यता रद्द केल्याची माहिती। बायजूज शिक्षण संस्थेचे आपले 30 शिकवणी केंद्र केली बंद। आर्थिक संकटाचा सामना करत असल्यानं केंद्र बंद केल्याची माहिती। पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळली। पाकिस्तानची विविध देशांकडे आर्थिक मदतीची मागणी। IMF कडून पाकिस्तानला 9,000 कोटी रुपयांची मदत। ठाण्यातील धर्मवीर जिद्द शाळेमध्ये विशेष मुलांसोबत कलाकारांनी साजरी केली धुळवट। विजू माने आणि भाऊ कदम यांची बेंजो वाजवत नैसर्गिक रंगामध्ये मुलांसोबत धुळवट। तमन्ना भाटिया डेअरिंग पार्टनर्समध्ये झळकणार। डेअरिंग पार्टनर्स ही 2 जिवलग मित्रांची कथा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।